आपकी अदालतमध्ये जेडीयूचे नेता नितीश कुमार यांच्यावर आरोप आहे की हे सगळ्यांशीच लढतात. नितीशजी, तुमच्या पार्टीचे लोक आणि तुमचे विरोधी दोघेही असं म्हणतात की नितीश कुमारजी लोकांचा शिडीप्रमाणे वापर करतात आणि जेव्हा त्यांचा उपयोग संपतो तेव्हा त्यांना डिस्ट्रॉय करतात. उलट गोष्ट आहे. मी तर सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आणि एखादा अपवाद असू शकतो, परंतु अत्यंत आपुलकीचं वातावरण आमच्या पार्टीमध्ये आहे. एक काळ होता जेव्हा तुम्ही लालू यादव यांच्याबरोबर मिळून राजकारण करायचात. त्यांच्या मदतीने तुम्ही असेंब्लीमध्ये पोहोचलात आणि त्यानंतर तुम्ही त्यांच्याच खुर्चीला पलिता लावायचा प्रयत्न केलात. हे खरं नाहीये. त्यांच्या मदतीने मी आजपर्यंत कुठेही पोहोचलो नाही. एमएलए जेव्हा बनलो होतो तेव्हा स्वतःच्या बळावर बनलो होतो. त्यावेळी ते सुद्धा एमएलए बनले होते. त्यांना कोणी ओळखतही नव्हतं. आणि जेव्हा सांसद बनले 1989 मध्ये, तेव्हा ते सुद्धा सांसद बनले होते, मी सुद्धा बनलो होतो. आणि आता जेव्हा मी सांसद बनलो होतो पहिल्यांदा, तर त्यावेळी बिहारचे शेरे बिहार म्हणत असे रामलखन सिंग यादवजींना. ते माझ्या विरुद्ध काँग्रेसचे कॅन्डिडेट होते. लालूजींच्या कुठल्याही मदतीने मी आजपर्यंत नाही पोहोचलो. हे माझं सौभाग्य आहे. तुम्ही म्हणताय की ज्या काही तुम्ही निवडणुका जिंकलात, आपल्या बळावर जिंकलात? नाही, जनतेच्या बळावर जिंकलो. परंतु लालूजींच्या बळावर कधीही जिंकलो नाही. परंतु उलट गोष्ट आहे की त्यांना आम्हा लोकांच्या बळावर जननायक स्वर्गीय कर्पुरी ठाकूरजींच्या निधनानंतर लोकदल विधायक दलाच्या नेता बनण्याची संधी मिळाली. आम्हा लोकांच्या बळावर ते विरोधी पक्षाचे नेता बनले आणि आम्हा लोकांच्या मदतीने बिहारचे मुख्यमंत्री 1990 मध्ये बनले. त्यांच्या मदतीने तुमच्या कृपेने आणि तुमच्या सदिच्छांमुळे आतापर्यंत मला काही बनण्याचं न बनण्याचं सौभाग्य मिळालंय. पण केंद्रामध्ये मंत्री बनण्यासाठी तुम्ही जॉर्ज फर्नांडिस यांचा आधार घेतला. आधार घेण्याची काय गरज आहे? जॉर्ज फर्नांडिस आमचे नेता आहेत, अध्यक्ष आहेत. फक्त नावाचे अध्यक्ष आहे जॉर्ज फर्नांडिस. पार्टी चालवता तुम्ही, बनवता तुम्ही, मोडताही तुम्ही. नाही, असं काहीच नाहीये. ते केवळ नावाचे अध्यक्ष नाहीत, कामाचे सुद्धा अध्यक्ष आहेत. हा, ही गोष्ट आहे त्यांच्या नेतृत्वात. आम्ही सगळे काम करतो. आणि राहिला प्रश्न बिहार आणि झारखंडचा, तर झारखंड बिहारपासून वेगळा होऊन बनलाय. तर त्यामध्ये प्रामुख्याने मी सतत पार्टी बनवण्यासाठी काम करत असतो. असे बरेचसे एमपीज आहेत ज्यांच्या मदतीवर तुम्ही केंद्र सरकारमध्ये मंत्री बनलात, ज्यांच्या मदतीच्या जोरावर एनडीएचं सरकार चालत होतं. अशा एमपीजना तुम्ही पार्टीमधून बाहेर काढलं नाराज होऊन. ब्रह्मानंद मंडलचं नाव सांगू शकतो तुम्हाला, रघुनाथ शहाचं नाव सांगू आम्ही शकतो. कोणालाही काढलं नाही. तुम्ही अशी परिस्थिती बनवली की ते अजिबात निघून नाही. गेले. स्वतः त्या लोकांनी अशी परिस्थिती निर्माण केली. मी कधी नाही बनवली. आणि ते विनाकारण भांडत राहिले आमच्याशी आणि बाहेर जात राहिले. मी आजपर्यंत कोणाचं काही बिघडवलं नाही. आणि हो, ही गोष्ट खरी आहे की मी कोणाच्या दबावामध्ये येत नाही. जर त्यांनी तुमच्या विरोधात काही आरोप लावले पब्लिकली, पार्लमेंटमध्ये, पंतप्रधानांना चिठ्ठी लिहिली, तर त्यांच्यासाठी अशी परिस्थिती निर्माण होईल की पार्टीमध्ये राहणं अवघड होईल. मी तर त्यावेळी म्हणालो होतो तपास झाला पाहिजे. आरोप लावून टाकला, त्याच्यानंतर निघून सुद्धा गेले. आता तर दुसरं सरकार आहे, त्यांच्या सगळ्याच्या सगळ्या आरोपपत्रावर तपास झाला पाहिजे. मी तर मागणी करेन सीबीआय आणि त्याहीपेक्षा आणखी कुठल्या तरी मोठ्यांकडनं तपास करून घ्या. ज्या कुठल्या पार्टीमध्ये तुम्ही सर्वेसर्वा असता, ती पार्टी नितीश कुमारच्यासाठी, नितीश कुमारच्या द्वारा, नितीश कुमारच्या कंट्रोलमध्ये असते. माझ्या बाजूने मी काही प्रयत्न केला नाहीये की पार्टीमध्ये माझं म्हणणं चालावं. उलट मी तर सगळ्यांच्या मताने चालतो आणि जे दुसऱ्यांचं मत असतं ते सुद्धा माझ्या खात्यामध्ये जातं की यांचंच मत आहे. एक आरोप हा लागला की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही जॉर्ज फर्नांडिस यांना या गोष्टीसाठी प्रवृत्त केलं की त्यांनी आपली कॉन्स्टिट्युएन्सी बदलावी, कारण तुम्हाला निवडणूक लढायची होती. त्यांच्यावरती मुझफ्फरपूरच्या लोकांचा दबाव होता. आम्ही लोकांनी लाख प्रयत्न केले की त्यांनी नादलांकडनंच लढावं, परंतु मुझफ्फरपूरच्या लोकांच्या दबावामध्ये ते मुझफ्फरपूरला गेले. माझ्याकडून तर मी असा विचार सुद्धा करू शकत नाही. मग हेच इम्प्रेशन का असतं की या पार्टीमध्ये सगळे निर्णय नितीशजीच घेतात? आता या दिवसांमध्ये सुरू झालंय की एका व्यक्तीच्या केंद्रामध्ये पार्टीच्या फिरण्याचा खेळ आहे, त्यामुळे इथे सुद्धा ही गोष्ट बोलली जाते. परंतु आमच्या पार्टीत असं नाहीये. आमच्या पार्टीमध्ये सामूहिक नेतृत्व आहे आणि सगळ्या नेत्याच्या रूपाने जॉर्ज फर्नांडिस आहेत, शरद यादव आहेत. तेव्हा आम्हा लोकांसारख्या लोकांची गणती होते. जनतेला विचारूया या प्रकरणामध्ये जनता काय म्हणते. नितेशजी, आपण एक खूप मोठे नेता आहात आणि आता तुमच्या बोलण्यातनं आलंय की तुम्ही बिहारसाठी खूप कन्सर्न्ड आहात. पण असं नाही वाटत का की केंद्रातलं राजकारण सोडून तुम्ही जर बिहारमध्ये तुमचा जम बसवलात आणि तिथे
असं नाही वाटत का की बिहारचं चित्र तर थोडं तुमच्या बदलेल? सल्ल्यावरती आम्ही अंमल करतोय. काय खरंच तुम्ही बिहारला पर्याय देऊ शकता का? नाही, माझ्या मते बिहारला आम्ही लोक यावेळी पर्याय प्रदान करू. तुम्ही पर्याय पासवानजींच्या रूपामध्ये सादर करत होता, ते तर निघून गेले. एक वेगळी गोष्ट आहे ती. आम्ही लोक तर शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याचं काम आहे बी रुजवणं. कधी-कधी पीक नष्ट होतं, परंतु ते बियाणं पुढच्या वेळी रुजवणं थांबवत नाही. तर आम्ही आमचा प्रयत्न सुरू ठेवत आहोत आणि आम्हाला आशा आहे की यावेळी पीक डोलू लागेल आणि बिहारसाठी चांगले परिणाम होतील.